नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण जॉग्रफी या विषयामधील फर्स्ट नंबरचा जो लेसन आहे डिस्ट्रीब्युशनल मॅप्स या लेसनचे क्वेश्चन आन्सर अभ्यासणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आहे कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट बाय चूजिंग द ॲप्रोप्राइट अल्टरनेटिव्ह फ्रॉम दोज गिव्हन इन द ब्रॅकेट्स. फर्स्ट आहे इफ द काउंटर्स आर ऑल क्लोज टू वन अनदर द स्लोप इज डॅश डॅश. तर ऑप्शन इज स्टीप. Second number, if the counters are far away from one another, the slope is dash dash gentle. The dash dash method is most suitable for the variables which is freely scattered across the region. Dot method. The next question आहे match the column. तर या ठिकाणी कॉलम मॅच करायचे ए बी सोबत मॅच करायचे आहे. तर बघा या ठिकाणी दिलेले आहे डॉट मेथड यूज ऑफ डॉट्स, कोरोप्लेथ मेथड यूज ऑफ टिंट ऑफ कलर्स, आयसोप्लेथ मेथड यूज ऑफ आयसोलाइन्स, डार्क टिंट्स, हायर्स व्हॅल्यूज व्हेरिएबल्स. The next question, answer the following questions in one sentence each. First question is what is an isolines. तर isolines काय आहे? तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे द लाइन्स कनेक्टिंग प्लेसेस ऑफ इक्वल व्हॅल्यूज ऑफ अ पर्टिक्युलर व्हेरिएबल ऑन द मॅप्स इज कॉल्ड ॲज आयसोलाइन्स. द नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज पॉईंट रिलेटेड डाटा. तर पॉईंट रिलेटेड डाटा म्हणजे काय? तर या ठिकाणी आन्सर दिलेले आहे द स्टॅटिस्टिकल डाटा ऑफ अ पर्टिक्युलर व्हेरिएबल्स विथ द रिस्पेक्ट टू व्हेरियस प्लेस इज कॉल्ड ॲज पॉईंट रिलेटेड डाटा. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट आर द थीमॅटिक मॅप्स. थीमॅटिक मॅप्स मीन्स तर आन्सर आहे द मॅप्स दॅट आर प्रिपेअर्ड विथ स्पेशल थीम्स आर कॉल्ड थीमॅटिक मॅप्स. द नेक्स्ट क्वेश्चन फोर्थ नंबर व्हॉट आर द डिस्ट्रीब्युशनल मॅप्स. तर डिस्ट्रीब्युशनल मॅप्स म्हणजे काय? तर असं क्वेश्चन विचारलेला आहे. तर मॅप्स दॅट आर प्रिपेअर्ड टू शो डिस्ट्रीब्युशन्स ऑफ द व्हेरियस जॉग्राफिकल व्हेरिएबल्स आर कॉल्ड डिस्ट्रीब्युशनल मॅप्स. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे विच मेथड विल यू यूज फॉर द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. तर या ठिकाणी तुम्हाला हा जो चार्ट आहे किंवा हे वन वर्ड्समध्ये क्वेश्चन आहेत ते कंप्लीट करून दिलेले आहेत. तर तालुका वाईज वेट प्रोडक्शन्स इन द डिस्ट्रिक्ट. तर या ठिकाणी आन्सर दिलेला आहे कोरोप्लेथ मेथड. त्यानंतर नेक्स्ट आहे डिस्ट्रीब्युशन ऑफ द altitude of the land in the district. तर आयसोप्लेथ मेथड. distributional of domestic animal in the state. Dot method. The distributions of the population density in India. कोरोप्लेथ method. temperature distributions in the Maharashtra state. आयसोप्लेथ method. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे राईट द वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर राईट ऑर रॉंग. तर या ठिकाणी जे स्टेटमेंट दिलेले आहे ते राईट आहे की रॉंग आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे, आयडेंटिफाय करायचं आहे. द मेन एम डिस्ट्रीब्युशनल मॅप्स इज टू शो लोकेशन्स. तर हे जे स्टेटमेंट आहे रॉंग आहे. इन द कोरोप्लेथ मॅप ओनली वन व्हॅल्यूज टू असाइन टू द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह युनिट्स. तर हे जे स्टेटमेंट आहे ते राईट आहे. त्यानंतर कोरोप्लेथ मॅप्स कलर्स टिंट डू नॉट चेंज अकॉर्डिंग टू द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल्स. तर हे जे स्टेटमेंट आहे ते रॉंग आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे कोरोप्लेथ मॅप्स आर युजिंग टू शो अल्टिट्यूड्स. तर या ठिकाणी हे स्टेटमेंट रॉंग आहे. आयसोप्लेथ मॅप्स आर यूज टू शो पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन्स. रॉंग. इन डॉट मेथड्स एव्हरी डॉट शुड हॅव an
appropriate scale, right? Isopleth maps are not made using isolines, wrong. Distributions of various geographical emotions can be shown using dot method, right? देन नेक्स्ट क्वेश्चन आहे शॉर्ट नोट्सवर. तर डॉट मेथड दिलेली आहे आणि डॉट मेथडवर ही शॉर्ट नोट्स या ठिकाणी राईट केलेली आहे. तर ती ॲज इट इज राईट करून घ्यायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेकंड नंबरचा. शॉर्ट नोट्स राईट करायची आहे आयसोप्लेथ मॅथडवर. तर बघा या ठिकाणी आयसोप्लेथ मेथडवर ही जी शॉर्ट नोट्स आहे राईट करून दिलेली आहे, ॲज इट इज ती बघून राईट करायची. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे थर्ड नंबरची शॉर्ट नोट्स आहे कोरोप्लेथ मेथड. तर काय आहे कोरोप्लेथ मेथड? तर हे जे आन्सर आहे या ठिकाणी लिहून दिलेलं आहे ते सुद्धा ॲज इट इज बघून राईट करायचे. त्यानंतर पुढचं शॉर्ट नोट्स आहे रिपोर्ट रायटिंग. तर या ठिकाणी रिपोर्ट रायटिंग कशा पद्धतीने राईट करायची आहे त्याची इन्फॉर्मेशन या ठिकाणी राईट करून दिलेली आहे. नेक्स्ट 7 नंबरचं क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉलोइंग. तर या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे एक्सप्लेन द यूज अँड टाईप्स ऑफ डिस्ट्रीब्युशनल मॅप्स. तर या ठिकाणी डिस्ट्रीब्युशनल मॅपचे टाईप्स राईट करायचे आहे आणि हा जो क्वेश्चन आहे तो या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. तर तो ॲज इट इज बघून राईट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे डिफरंटेड बिटवीन कोरोप्लेथ अँड आयसोप्लेथ मेथड्स. तर बघा या ठिकाणी हा जो प्रश्न आहे तो सुद्धा या ठिकाणी डिफरन्सेसचा कंप्लीट करून दिलेला आहे, तो सुद्धा तुम्ही राईट करून घ्यायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर थर्ड नंबरचा पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन विथ द रिझन्स अँड द मेथड विथ इज द बेस्ट suited the show the distributions of populations in the region. तर हा जो क्वेश्चन आहे तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विच थिंग्स आर इन्क्लुडेड इन प्रिपरेशन्स ऑफ फील्ड व्हिजिट. तर फील्ड व्हिजिटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टीचं प्रिपरेशन असायला पाहिजे, कोणत्या कोणत्या गोष्टी असायला पाहिजे. तर या ठिकाणी हा जो क्वेश्चन आहे त्याचा आन्सर या ठिकाणी लिहून दिलेला आहे. तर बघा डिसाइडिंग द प्लेस अँड द पर्पज ऑफ द फील्ड व्हिजिट. त्यानंतर नेक्स्ट आहे डिसाइडिंग द एलिमेंट्स विच आर टू बी द ऑब्झर्व्ड इन फील्ड व्हिजिट, स्टडिंग द लोकेशन्स मॅप्स अँड रूट्स मॅप्स ऑफ द प्लेस टू व्हिजिटेड. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विच प्रिकॉशन्स आर टू बी टेकन व्हाईल सिलेक्टिंग द स्टडी एरिया. तर या ठिकाणी क्वेश्चनचा आन्सरसुद्धा दिलेला आहे. द फॉलोइंग प्रिकॉशन्स आर टू बी टेकन व्हाईल सिलेक्टिंग द स्टडी एरिया. द इन्फॉर्मेशन्स रिगार्डिंग व्हेरियस एलिमेंट्स सच अ फिजिकल लँडफॉर्म्स, रिव्हर्स, बँक्स, डॅम्स, कोस्टल्स एरियाज, tourism sites, offers or museums related to geographical elements, villages, forest area, etc. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एक्सप्लेन द प्रिकॉशन्स टू बी टेकन ड्युरिंग द डेली फील्ड व्हिजिट. तर या ठिकाणी हा जो प्रश्न आहे त्याचा आन्सर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा 7th नंबरचा क्वेश्चन आहे बघा एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ जॉग्राफिकल फील्ड व्हिजिट. तर इम्पॉर्टन्स या ठिकाणी राईट करायचं आहे जॉग्राफिकल फील्ड व्हिजिट. तर या ठिकाणी राईट करून दिलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे स्टडी द मॅप्स अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर या ठिकाणी या प्रश्नाचं आन्सरसुद्धा दिलेलं आहे, ते सुद्धा तुम्ही बघून राईट करून घेऊ शकता. तर अशा प्रकारचे हे जे क्वेश्चन आहे ते व्यवस्थित तुम्ही तुमच्या वर्कबुकमध्ये राईट करून घ्यायचे, विथ लर्नसुद्धा करायचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या वेळेस एखादं स्पेलिंग वगैरे मिस्टेक झाला असेल तर तुम्ही तुमचं वर्कबुक समोर ठेवूनच क्वेश्चन आन्सर राईट करायचे आहे, कारण तुमचं स्पेलिंग मिस्टेक होणार नाही. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे मेक फ्रेंड्स विथ मॅप्स. तर या ठिकाणी हे जे प्रश्न विचारलेले आहे मॅप्सवर आधारित ते सुद्धा या ठिकाणी राईट करून दिलेले आहेत, ते तुम्ही राईट करून घ्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे नेम द तालुकाज हॅव्हिंग पॉप्युलेशन डेन्सिटी लेस द 300 पर्सन्स पर
स्क्वेअर किलोमीटर. तर या ठिकाणी या ज्या प्रश्नाचं ॲन्सर आहे ते या ठिकाणी राईट करून दिलेलं आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th स्टँडर्डमधील डिस्ट्रीब्युशनल मॅप्स हा जो लेसन आहे या लेसनचे क्वेश्चन आन्सर आज आपण कव्हर केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.